मीटिंग जी आहे ती मार्ग काढायच्या अनुषंगाने आपण घेतोय. आपण त्याच्या तुम्ही ज्या जागा सुचवल्या ना त्या जागा मीही बघून येते. त्या जागेवरती बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला ते ट्रक टर्मिनल देता येईल. नवीन आहे तर इथे जागा मिळणं इतकी अवघड गोष्ट झालेली आहे, पण त्यातल्या त्यात आपण कसं करू शकतो. माझी विनंती, जर जागा असेल एखादी अवेलेबल आणि कोणी हडप करणार असेल ते ताबडतोब थांबवा. आता मागच्या 15 जागा आपण आरक्षित ठेवल्या होत्या पार्किंगसाठी. 13 जागावरती 40 वर्ष झाले रहदारी करणारे व्यक्ती आहेत. म्हणजे त्या 13 जागा आपल्याला अवेलेबलच नाही आहे. 3 जागा ज्या छोटे छोटे अवेलेबल आहेत ते अशा आहेत की तुम्ही तिथे पोहोचू शकता. म्हणजे गाड्यासाठी ती आरक्षित जमिनीवरती फायदाच नाही करून. 2004 ट्रक टर्मिनल साठी राखीव ठेवावी म्हणून असं आपण त्यावेळेस सांगितलं, कारण की ते सेंटर प्लेस आहे. 17 मध्ये आलेलं नाहीये तसं. आपला 17चा जो तर सो आज मी तेच म्हणते की जेव्हा ॲज अ प्रशासन म्हणून पण मी आज बसलेली आहे, ते उद्या बॉडी पण येईल, तर माझी हाच प्रयत्न असेल की कशा आपल्याला ह्याच्यावरून तोडगा काढता येईल. बिकॉज शेवटी किती नाही म्हटलं तरी हे शहर इंडस्ट्रियल शहर आहे. इथे किती नाही म्हटलं तरी ट्रक जास्त येणार, माल वाहतूक होणार आहे. तर त्याच्यावरती तोडगा काढणं सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे. आणि कसं आहे की 10 ट्रक लावलेले असते तर दुसऱ्या 10 ट्रकला पण येता येणार नाही. आणि जे लोक इथे शॉपिंग करायला म्हणून येतात तेही येत नाही. हे टर्मिनल तुमच्या कारकिर्दीत झालं पाहिजे. माझी तीच आहे. आणि दुसरी विनंती अशी आहे की जेपर्यंत ते ट्रक टर्मिनल होत नाही तेपर्यंत या सर्व लोकांचे जे ट्रक्स आहेत त्याच्यावर कंटिन्युअस दंडात्मक कारवाई सातत्याने केली जाते. ती कुठेतरी थांबावी. ट्रॅफिक डिपार्टमेंटची वेगळी चर्चा करते की आपण कुठे काय करू शकतो. एका दिवशी